हॅलो, वेलकम टू पॉवर ऑफ वन थॉट सिरीज. सो आजचा विषय आहे, जे तुम्ही थिंक कराल तेच तुम्ही फील करा. येस, करेक्ट. ॲक्च्युली आपलं माइंड हा दोन फंक्शनमध्ये काम करत असतं. विचार क्रिएट करायचा आणि त्याच्या सबसिक्वेंटमध्ये फिलिंग्स क्रिएट करायचं. पण आपण कन्फ्यूज होतो की विचार फील जे फील करू तसं विचार येणार असं नसतं. सो आपण एक एक्झाम्पल घेऊया, म्हणजे आपल्याला कळेल की आपले थॉट्सच्या प्रमाणे आपले फिलिंग्स कशा इवॉक होतात. की आपण एखादं घर घेतलं आहे आणि जर मी विचार केला की आय एम सो ग्रेटफुल, मी स्वतःचं घर घेतलं, भले 1 RK बट ओके. तेव्हा विचार काय, तेव्हा फील काय येतं की ग्रॅटिट्यूड, हॅपीनेस. जेव्हा मी विचार करेन की माझं तो 1 BHKचं यार, त्याचा जो अख्खा बंगला आहे 4-4, 5-5 रूमचा, कसं आहे, तेव्हा विचार येतो डिससॅटिस्फॅक्शन, जेलसी काइंड ऑफ, राईट. जेव्हा मी विचार करेन की यार माझ्या कलिग घरी येणार आहेत आणि माझं घर किती छोटं आहे, 1 BHKचं आहे, ते काय बोलतील, कसं बोलतील, तेव्हा फिलिंग्स येतात वरी. तर तुम्ही ह्या एक्झाम्पल तुम्हाला कळलं असेल की एकच घर डिफरंट पर्सन एक वेगवेगळ्या विचाराने घेऊन चालतो, तेव्हा त्याच्या डिफरंट फिलिंग्स इवॉक होतात. सो आपले जे काही विचार असतात, आपले जे काही फिलिंग्स असतात, हे दोन्ही एकमेकांवर डिपेंड आहेत. नॉट लाईक एकमेकांवर, विचारांवरतीच फिलिंग डिपेंड आहे. सो जेव्हा तुम्ही फील अँग्री करता, जेव्हा तुम्ही फिलिंग लॉस्ट करता, तेव्हा तुम्ही खूप म्हणजे पॉझिटिव्ह असलेल्या लोकांशी बोला, छान गाणी ऐका किंवा नेचरमध्ये जा. नेचर कॅन हील यू. सो अशा गोष्टी, आपले फिलिंग्स हे आपल्या विचारांच्या सिरीजचा एक रिझल्ट आहे की आपण काय विचार करतो, कुठल्या क्वालिटीचा विचार करतो. सो जेव्हा तुम्हाला तुमचे फिलिंग्स चेंज करायचे असते, तर तुम्हाला तुमच्या विचारांवरती लक्ष द्यावं लागेल. तुमच्या विचारांची क्वालिटी चेंज करावी लागेल. आर यू रेडी फॉर दॅट?